तर आज आपण आपल्या सेटअपनुसार जे प्रॉफिट बुक केलेलं आहे ते आहे 1,03,327 रुपये. जॅकपॉट प्रॉफिट आज आपण इथे बुक केलेला आहे. तुमच्या समोर इथे पोझिशन बुक ओपन आहे, त्यामध्ये 2 ट्रेड घेतलेले तुम्हाला इथे दिसत असेल. दोन्ही पण प्रॉफिटमध्ये आहे. एक कॉल आहे, एक पुट आहे. पुटमध्ये जे आपण क्वांटिटी घेतलेली होती ती होती 1625. याला जे बाय केलेलं होतं ते होतं 62 रुपयामध्ये. सेल जे केलं ते केलं 81 मध्ये. टोटल ह्यामध्ये जे प्रॉफिट झालेला आहे ते आहे 31,606 रुपीज. त्यानंतर दुसरा जो ट्रेड होता तो होता कॉलमध्ये. तिथे जी टोटल क्वांटिटी आहे ती आहे 1170. त्यानंतर याला जे बाय केलेलं आहे ते आहे 85 रुपीजमध्ये. सेल जे केलं ते केलं 147 मध्ये. ओव्हरऑल यामध्ये जे प्रॉफिट झालेलं आहे ते आहे 71,721 रुपीज. टोटल ओव्हरऑल जे नेट आज प्रॉफिटमध्ये मी जे बुक करतो आहे ते आहे 1,03,327 रुपये. दोन्ही पण ट्रेड निफ्टीचे होते, तर निफ्टीचा चार्ट मी इथे लावलेला आहे. इथे पहिला जो ट्रेड होता तो स्ट्रक्चर कन्फर्मेशनवर प्रॉपर या कॅन्डलवर मी एक्झिक्यूट केलेला होता. पूर्ण ट्रेड लाईव्ह मध्येच होता. सर्व स्टुडंटने माझ्यासोबत एक्झिक्यूट केलेला होता. त्यानंतर आपण सोबत सर्वांनी हा जो ट्रेड आहे या लेवलपर्यंत आपण याला राईड केलं. त्यानंतर जेव्हा ही कॅन्डल इथे फॉर्म झाली तर मी इथे सांगितलेलं होतं की आता जो ट्रेलिंग आहे तो आपण कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल करू शकतो. त्यानुसार जी ट्रेलिंग आलेली होती ती या कॅन्डलच्या वर आलेली होती. तर प्राइस इथून जेव्हा रिव्हर्स फिरली तर इथे मी जो आहे तो ट्रेल केलेला होता. लाईव्ह मध्ये मी सांगितलेलं पण होतं की आता मी स्ट्रक्चर किंवा डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग नाही जात आहे. आता आपण टाईट ट्रेल पण करू शकतो. त्या अकॉर्डिंगच आपण इथे बुक केलेलं होतं. ट्रेड ऍक्टिव्हेट झाल्यानंतर इथून इथपर्यंत कसं मॅनेज केलं हे सर्वांना माहिती आहे. त्यानंतर मी सांगितलं होतं की वरच्या साईडनी कसं ऍक्टिव्हेट होऊ शकतो. तर त्याच अकॉर्डिंग दुसरा जो सेटअप आहे तो पण मी त्या अकॉर्डिंग केलेला आहे. कॉलमध्ये जो की होता स्ट्रक्चर कन्फर्मेशनवर या कॅन्डलवर. या कॅन्डलच्या क्लोजिंगवर एंट्री होती. सेम कॅन्डलचा लो स्टॉप लॉस होता. त्यानंतर याला पूर्ण जे राईड केलेलं आहे ते डे हाय पर्यंत राईड केलं. त्यानंतर इथे जेव्हा फ्रॅक्टल आलं तर फ्रॅक्टलनुसार आपण ट्रेलिंग करतो, तुम्हाला माहिती असेल. तर त्यानुसार माझा जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला. तर प्रॉपर वेने आपण आपल्या सेटअपनुसार त्याला एक्झिक्यूट केला आणि एंड ऑफ द डे 1 लाख प्लस प्रॉफिट जे आहे ते आज आपण इथे बुक केलेलं आहे. दोन्ही ट्रेडची क्लॅरिटी जी आहे मी लाईव्ह मध्ये ऑलरेडी दिलेली होती, कारण की सोबतच ट्रेड घेतलेला होता. पण ज्यांचं आजचं मिस झालं असेल लाईव्ह त्यांना पण या शॉर्ट व्हिडिओमध्ये इथे क्लिअर झालेलं असेल. परफेक्टली दोन्ही पण जे एंट्री होत्या त्या प्रॉपर आपल्या 100% सेटअपनुसार होत्या. त्यानुसारच आपण त्याला एक्झिक्यूट करून एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये क्लोज केलेला आहे. आज आपल्या 30 डे ट्रेडिंग चॅलेंजचा 11वा दिवस होता आणि तो पण आपण सक्सेसफुली प्रॉफिटमध्ये क्लोज केलेला आहे. तुम्हाला पण जर आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह वेबिनार जॉईन करायचं असेल तर कमेंटमध्ये वेबिनार लिंक असं कमेंट करा. मी तुमच्या मेसेजवर एक ग्रुपची लिंक पाठवतो, त्या ग्रुपला जॉईन करा. त्यानंतर लाईव्ह वेबिनारची पूर्ण डिटेल जी आहे त्या ग्रुपवरून तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर पुन्हा भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये 30 डे ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 12 मध्ये.